नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण घरगुती साहित्यातच हॉटेल स्टाईल मटार पनीर कसं करायचं हे बघणार आहे. कढईत तेल गरम करायचं आणि 2 मीडियम साईजचा कांदा आपल्याला असा मोठा मोठा चिरून त्यात परतायचा आहे चांगला. आता कांदा तुम्ही बारीक केला तरी पण चालतोय आणि मोठा चिरला तरी पण चालतोय, आपल्याला ग्रेव्हीसाठीच तो वापरायचा आहे. कांदा आपला हलका परतलाय. आता त्यात आपल्याला एक मोठ्या साईजचा टोमॅटो चिरून घालायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला रफलीच कट करून टाकायचा आहे यात आणि हे दोन्ही चांगलं मिक्स करायचं आणि थोडा वेळ परतू द्यायचं. त्यात आता मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 इंच आलं, 2 मिरच्या हे सगळं घालून घेतले आणि हे व्यवस्थित परतू द्यायचं. 10 ते 12 काजू पाकळ्या पण मी यात घातल्यात. हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं, चांगलं भाजू द्यायचं तेलात. आणि यात एक सिक्रेट पदार्थ म्हणजे कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीनं फ्रेशनेस चांगला येतो आणि आपल्या पनीरला खूप चांगली टेस्ट येते. हे चांगलं मिक्स करायचं आणि ह्यात चवीनुसार आता मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्यावर कसा आपला टोमॅटो जो असतोय तो चांगला मऊ होतोय आणि जेवढं आपल्याला भाजीत मीठ घालायचं आहे तेवढंच ह्या मसाल्यात आधी घालून घ्यायचं. नंतर आपल्याला मीठ ॲड करायचं नाही आहे आता भाजीत, कारण आत्ताच पुरेसं मीठ मी घालून घेतले. आणि हे चांगलं मिक्स करायचं, भाजू द्यायचं आणि 2 मिनटं हे असंच झाकून बारीक गॅसवर हे वाफवू द्यायचा हा मसाला सगळा. आता हे जे मिश्रण आहे ते चांगलं वाफवलं गेले, चांगलं भाजून निघले हे. आता आपल्याला ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. टोमॅटो पण आपला मऊ झाला आहे. आता ही जी एकदम बारीक अशी पेस्ट करायची, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही हे वाटताना. एकदम बारीक, जेवढी बारीक होईल तेवढी बारीक पेस्ट याची करून घ्यायची. आता तेल गरम करायचं आणि आता आपल्याला हे व्यवस्थित फोडणी घालायचं आहे. तेल गरम करायचं, तेल तापले की त्यात एकदम बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा चांगला परतू द्यायचा, कच्चापणा त्याचा निघून जायला पाहिजे. व्यवस्थित तो गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला पण आपला छान बारीक करून घेतला आहे मी. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मसाला वाटताना. आणि थोडंसं गरम पाणीसुद्धा करून ठेवायचं ही भाजी करताना, कारण भाजीत आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. कांदा चांगला भाजून झाल्यावर मी त्यात 2 चमचे लाल तिखट घातले. तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी पण चालतोय. आता हे जे लाल तिखट आहे ते चांगलं परतून घ्यायचं आणि त्यात आपल्याला तयार केलेला मसाला घालायचा आहे. बघा कसला छान मसाला झाला आहे आपला. ह्या मसाल्यातच भाजीची खरी चव आहे, त्यामुळे हा मसाला एकदम परफेक्ट बनवायचा. आता मसाला चांगला हा तेलात परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत. चांगला 1-2 मिनटं व्यवस्थित बारीक गॅसवर हे सगळं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. जेवढा तुम्ही मसाला भाजणार तेवढं भाजीला जास्त चव येणार. आता ही ग्रेव्ही थोडी घट्ट, थोडी पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही कमी जास्त करू शकताय. त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा. ह्या भाजीला गरम पाणीच वापरायचं. आता ही ग्रेव्ही छान मी 1-2 मिनटं वाफवून घेणार आहे बारीक गॅसवर. आपल्या ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटले. आता ह्यात आपल्याला 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि गरम मसाला घालून पण हे चांगलं परतायचं, मिक्स करायचं. आणि त्यात थोडंसं मी 1 वाटीभर गरम पाणी घातले. जसं तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकताय. मी आणि थोडं त्यात पाणी ॲड केलं, कारण आपल्याला त्यात अजून मटार घालायचे आहेत, पनीर घालायचे आहे, त्याच्यामुळे ते आणि थोडंसं आटते. आता त्यात पाणी घातल्यामुळं मी आणि 2 मिनटं हे असंच झाकून ठेवलं आणि चांगली वाफ येऊ दिली त्याला, चांगला कड येऊ दिला. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता ह्या स्टेजला आपल्याला मटार घालायचे आहेत. मटार मी थोडंसं पाण्यात मीठ आणि थोडंसं चिमूटभर साखर टाकून हे चांगले वाफवून घेतल्यात आणि मग मी त्यात ॲड केलं. तुम्ही तसेच टाकले तरी पण चालते. आणि जे मसाला आपण होता थोडंसं त्यात पण मी थोडंसं पाणी घालून ह्या ग्रेव्हीत मी ॲड केले.
आता थिकनेस पण चांगला आला आहे आपल्या ग्रेव्हीला. आणि आता ह्यात मी पनीरचे तुकडे ॲड करून घेणार आहे. आता पनीर तुम्ही तळलं तरी पण चालते, पण पनीर तळल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते सॉफ्ट राहण्यासाठी आपल्याला गरम पाण्यात ते तसेच घालायचे आहेत पनीर तळल्यावर. मी तळलेलं पनीर शक्यतो भाजीसाठी वापरत नाही, त्यामुळं मी असंच पनीर ह्यात ॲड करतो आहे. आणि ज्या वेळेला भाजी आपल्याला एकदम एंडच्या मोमेंटला भाजी तयार व्हायच्या आधी 1-2 मिनटं फक्त हे पनीर घालून घ्यायचं. आणि बघा कसली मस्त आपली रेसिपी बनवून तयार आहे. अशी मटार पनीरची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी होते ते कमेंट करून नक्की सांगा. एकदम कमी साहित्यात आणि एकदम रेस्टॉरंटसारखी चव देणारी ही मटार पनीरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ही अशीच सेम बनवून बघा, खूप मस्त आणि टेस्टी लागत्या. तुम्ही एकदा बनवली तर सारखी अशी बनवून खाणार. आणि अशा छान छान व्लॉगसाठी चॅनलवर अजून नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.